तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। आता आपण खातोय सोयाबीन। सकाळ सकाळी बनवले, उठून भूक लागलेली, मेहनतीने बनवलंय भरपूर। बघा किती काय काय टाकलं याच्यामध्ये, तुम्हाला रेसिपी नेक्स्ट टाइम दाखवणार। आणि आता खातो, भूक लागली जोरात। तर भावांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। आपण आता चाललोय सनलाईट खात खात एका ठिकाणी, फुल एन्जॉय करा तुम्ही। व्लॉग एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो। आपण मस्त वेगळं एकटाच, आज कोण नाही आहे, आज माझा मित्र पण नाही आलाय, कांडी पण नाही आहे सोबत। तर तुम्हाला माहित आहे वाघ कधी पण एकटाच जातो, कोणासाठी थांबत नाही। वाघ ऑन टॉप असतो हर टाइम। आज व्लॉगमध्ये तुम्हाला मी कदाचित एकटाच दिसेन, ठीक आहे। तुम्हाला दाखवतो आजूबाजूनी भाई लय लोक येत हे बघा। सकाळ सकाळी तुम्ही पण भावांनो रोज सकाळी उठत जावा, अर्ली मॉर्निंग सनलाईट खावा। या उन्हामध्ये या, उन्हामध्ये फिरा भाई, फुल त्यामध्ये विटॅमिन डी असते। विटॅमिन डीने तुमची स्किन चांगली होणार, तुमचा टेस्टोस्टेरॉन बूस्ट होणार। तुमचा भाई हिरो दिसतो आज, हिरोपेक्षा कमी नाही, ड्रॅगन बॉल झी आहे, फुल सेक्सी वाटतं। हा आपला कॉटन ग्रीन स्टेशन आहे। कॉटन ग्रीन स्टेशनवर आता आलोय, स्कायवॉकवर चालतोय, कोण नाही भाई, एकटाच आहे, चाललोय, फुल एन्जॉय करणार। ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही पण, ब्लॉग एन्जॉय करा, टेन्शन घेऊ नका। हा अँगल नाही समजत यार, हा बरोबर आहे की हा अँगल। त्या काकांना लेट झालेलं आहे, धावून येत आहेत संडे, आज कामाला नाही जायचं, पण काका धावत काय येतं ट्रेन पकडण्याचं, काय माहिती का, भरपूर धावत। आत्ताच एक ट्रेन गेली, ती लागलेली गोरेगावची। गोरेगाव आपल्याला नको, आपल्याला पाहिजे वाशी ट्रेन, ती लागली। आता वाशी लागली तर आपण वाशी पकडून कल्टी मारणार, इकडनं ट्रेनमधनं जाणार डायरेक्ट आपल्या स्पॉटवरती। तर भावांनो आता मी आलो आहे ट्रेनमध्ये, वाशीपर्यंत पोचलो आहे। बघा समुद्र बघू शकतात, इकडे बाईक पब्लिक बघा ट्रेनमध्ये एवढं, माझ्यासमोर पण लोक बसतात। एवढी लोक आहेत, रिव्ह्यू तर भावानो आता जस्ट मी उतरलेलो त्या बाजूला, म्हणजे ॲक्च्युली मी रॉंग साईडला उतरलेलो। आपण आला दुसऱ्या साईडला जायचं आहे, ईस्ट की वेस्ट आहे कोणत्या ह्याच्यात माहीत नाही, पब्लिक बघू शकतात काय। तर भावांनो आता मी उतरलो आहे वाशीला, तुम्ही बघू शकता। तर भावांनो ड्रायफ्रूट घेऊन झाले आपले, आपण ड्रायफ्रूट घेतले त्या दुकानामध्ये, तिकडे ड्रायफ्रूट तर घेऊन झाले माझे। पण एक मला इकडे समजलं नाही, आलं वाशीला आल्यापासून एक पण रिक्षावाला ऐकतच नाही, बोलतोय नाही येणार पुढे, प्रत्येकजण नाही बोलतोय इकडे ड्रायफ्रूटच्या मार्केटमध्ये यायला, पण काय समजलं नाही। तर मी आलो स्टेशनवरनं आरामात, फुल हेडफोन लावून गाणे ऐकत चालत आलो। तसंच माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट झाले, बघू शकता तुम्ही। तर भावांनो नवीन माईक लावला आहे, आवाज चेक करू शकता, चेक। तर भावांनो मगाशी तुम्हाला मी बोललो माझे झाले 10,000 स्टेप, पण माझ्या खरं तर माझे झालेत 15,000 स्टेप। कधीतरी ट्राय करा की कधी तुम्हाला टाईम भेटतोय चालायला, चाला, जेव्हा पण चान्स भेटेल चाला, आळस करू नका आणि स्वतःच्या फिटनेसवरती जरा फोकस करा। तर सांगा गाईज, मी कमेंट करून मला की किती स्मार्ट दिसतो आज मी, स्मार्ट दिसतोय की नाही दिसत आहे। थोडी केस थोडी झाली दिसत आता बघा गाईज किती स्मार्ट दिसतं। रेट करा, मला कमेंटमध्ये सांगा, 1 to 100च्या पोलमध्ये सांगलोय वाशीला, आणि वाशी येते नवी मुंबईमध्ये, पण इकडे जरा वाईब नाही आहे त्याची, आपली मुंबईमध्ये जी वाईब येते ती इथे येत नाही। इथे एकदम मजा नाही येते जास्त काय। इथे भाई वाशीला गाड्या भरपूर आहेत, रस्ते मोठे आहेत, गाड्या भरपूर आहेत, पण लोकल हे कमी दिसतात, जास्त चालताना दिसत नाही, काय नाही। आणि आपल्या कॉटन ग्रीन स्टेशन काळा चौकीला लालबाग परेलमध्ये भाई फुल
गर्दीच गर्दी नसती, लोकच लोक. मग तिथे मज्जा येते जरा लोकांमध्ये. ते एकट्या म्हणजे मज्जाच येत नाही. एकदा माझा मित्र पण आला ना, मित्र तो आता लागलाय जरा जिममध्ये जॉब करतोय, पैसा कमवतोय. पैसे कमवू दे भाई, सर्वांनी पैसे कमवले पाहिजे स्वतःसाठी. घरी बसून काय उपयोग नाही राहत. भावा तसं तर आता भूक लागलेली होती, तर बोलतो काहीतरी स्ट्रीट फूड आपल्या इकडचा फेमस आहे ते भरपूर सारं, ते आपण ट्राय करूया. चुत्यागिरी वाटते, पण काय माहिती काय लोकांमध्ये बोलताना लोक बघत असतात आपल्याकडे तोंडाकडे. तर भावानं तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. आता मी तुम्हाला दाखवतो, मी सकाळी गेलेलो वाशीला ड्रायफ्रूट मार्केटमध्ये. तिथे काय काय घेतलं ते तुम्हाला मी दाखवतो. अर्धा किलो खजूर घेतलं, ते मला भेटले 300ला किलो, तर मी अर्धा किलो घेतलं, 150 रुपयामध्ये झालेलं. सेकंड घेतलं अक्रोड घेतलं आहे. हां, अक्रोड पाव किलोच घेतलं, ते 350 रुपये झाले. आणि अंजीर घेतलं, हे पण पाव किलो 350 रुपये घेतात. आणि बदाम होते ते 800 रुपये किलो होते, तर मी पाव किलो घेतले. आधीच थोडेसे घेऊन घेतो याची पावडर बनवली. त्याच्यानंतर जास्त दिवस जर तुम्ही ठेवलात पावडर, पूर्ण जर म्हणजे जेवढं ड्रायफ्रूट त्याच्यात तुम्ही पावडर बनवून ठेवलं, तर ते त्यांना मुंग्या लागतात थोड्या दिवसानंतर. म्हणून ट्राय करा, थोडंसंच बनवा. तर तुम्हाला ट्राय करायचं, तुम्ही पण हे सर्व बनवू शकता घरी. तर थोड्या क्वांटिटीमध्ये बनवा, मीन्स 1 आठवडा 2 आठवड्यासाठी मी ते खाऊन टाकतो. तरी मी याचा व्हिडिओ नंतर बनवेन नेक्स्ट टाईम, कारण आता टाईम नाही. नेक्स्ट टाईम मी याचा व्हिडिओ बनवतो, मला शेक दाखवेन की याची प्रोटीन पावडर कशी बनवते, तो शेक बनवून कसा पितो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर तुमचा भाऊ उद्यापासून जिम जॉईन